हालेलुया. धन्यवाद धन्यवाद. यावेळेस आपण आपलं मुख उघडूया, जिवंत देवाचे आभार मानूया, त्याच्या महानतेचं वर्णन करूया, त्याच्या उपकाराचं स्मरण करूया की त्याने आपल्याला श्वासरूप देहामध्ये ठेवला आहे. ए बोंजे बोलो रो बोदो बो शिखाला बासे बोलो बोजो को रो बोजू. हे सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, या समयासाठी स्तुती आराधना करण्याची कृपा तू आम्हाला दिलीस, त्यासाठी तुझे धन्यवाद प्रभू. यावेळेस आम्ही तुझी उपकार स्तुती करतो की तू युगानयुगीचा राजा आहेस. तुझा राजदंड जो आहे तो सरळतेचा आहे, न्यायीपणाची चाड असणाऱ्या देवा, स्वैराचाराचा वीट मानणाऱ्या देवा, आम्ही तुझ्या समोर लीन व नम्र होतो. प्रभू परमेश्वरा, जसा तू आहेस तसं तू आम्हाला बनवावं म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला हर्षरूपी तेलाचा अभिषेक करून शोक व उसासे आमच्या जीवनामधून, तुझ्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनांमधून, विशेषतः जो तुझं भय बाळगतो, आपल्या सर्वस्वाने तुझ्यावर प्रीती करतो, त्या प्रत्येकामधून शोक व उसासे त्याच्या जीवनामधून त्याचा समूळ नायनाट तू करणारा प्रभू, म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. हर्षरूपी तेलाचा अभिषेक करणारा तू प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास. गगने ही तुझ्या हाताची कृत्ये आहेत, ती नाहीशी होतील, परंतु तू निरंतर राहणारा परमेश्वर आहेस. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. आकाश व पृथ्वी नाहीशी होईल, तरी तू उत्पत्तीच्या पहिले व प्रगटीकरणाच्या नंतरही जो परमेश्वर युगानयुग राज्य करतो, त्या जिवंत देवाची आम्ही सेवा करतो. फक्त त्याच्या समोरच आम्ही लीन व नम्र होतो, कारण तोच उपकार स्तुतीचा यज्ञ ग्रहण करण्यासाठी योग्य आहे असा आम्ही विश्वासही ठेवतो. प्रभू परमेश्वरा, यावेळेस तू आम्हाला साह्य आणि मदत कर. तुझं वचन, कुठल्या प्रार्थना आम्ही तुझ्या राज्यासाठी कराव्या हे तू पवित्र आत्म्या आम्हाला तू ज्ञान आम्हाला द्यावं म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात, आमेन आमेन आमेन. यावेळेस आपण पहिली प्रार्थना करूया परमेश्वराच्या वचनासाठी. इब्रिकरांस पत्र 4 अध्याय 12व्या वचनामधून. त्याच्यामध्ये आपण पाहतो, कारण देवाचे वचन हे सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. यावेळेस आपण हीच प्रार्थना करणार आहोत की परमेश्वराचं जे जिवंत वचन आहे त्याद्वारे परमेश्वराने आपल्या अंतःकरणातील ज्या गुप्त गोष्टी आहेत त्या आपल्या स्वतःला रिव्हील कराव्या. ज्या गोष्टी आपल्यासाठी योग्य नाहीत, ज्या आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, भौतिक उन्नतीसाठी योग्य नाहीये, ती प्रत्येक गोष्ट परमेश्वराने ती तलवारीप्रमाणे त्याचा चकनाचूर करावा. यासाठी आपण पहिली प्रार्थना करणार आहोत की परमेश्वरा, आम्ही नवीन तारलेले असू किंवा आम्ही ख्रिस्तामध्ये 10 वर्ष, 5 वर्ष, 20, 40, 50 वर्ष असो, आपल्याला जड अन्न खाण्यासाठी, जे जड अन्न पचवण्याची जे आपली ताकद आहे, वचनाचं जड अन्न पचवणारे लोक असे आपण बनणार आहोत. जसे लहान मुलं असतं 1 दिवसाचं ते 5-6 महिन्याचं, ते जसं फक्त दूधच पितं, तसेच दूध पिणारे आपण आयुष्यभर दूध पिणारे नाहीये. तर परमेश्वराच्या गूढ व गहन गोष्टी, जे जड अन्न आहे, आध्यात्मिक प्रौढीमध्ये आपण चालावं, यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आणि याकरता आपण वचन पाहूया. इब्रिकरास पत्र 5वा अध्याय 11 ते 14 वचन आपण पाहूया. यावेळेस आपण वचन वाचू. याविषयी आम्हास पुष्कळ सांगायचे आहे, ते तुम्हाला समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात. एक पहिली प्रार्थना आपण करणार आहोत की परमेश्वरा, तुझं वचन आहे तसं समजण्यासाठी तू आम्हास साह्य आणि मदत कर. त्यासाठी आमच्या अंतःकरणाचा कठीणपणा आणि कानांचा मंदपणा तू काढून टाक. दुसरी गोष्ट आपण बघूया. वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होते, पण तुम्हाला देवाच्या वचनाची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची जरूर आहे आणि तुम्हाला दुधाची गरज आहे.
जड अन्न तुम्हाला चालत नाही, असे तुम्ही झाला आहात. कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बाळक आहे. यावेळेस आपण दुसरी प्रार्थना करणार आहोत की नीतिमत्वाच्या वचनाशी आम्ही अपरिचित असणार नाही. ख्रिस्ताचं नीतिमत्व, ख्रिस्ताचा न्याय, ख्रिस्ताचे जे वचन आहे ते समजण्याची कृपा देवाने आपल्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांवर करावी. विशेषतः या भूतलावर जितके म्हणतात की मी ख्रिस्ताचा आहे, त्या प्रत्येकावर नीतिमत्व त्याने त्याचं नीतिमत्व आपल्याला द्यावं, जेणेकरून वचन आपल्याला समजेल. आणि 13वं वचन पाहूया. कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बाळक आहे. पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीप्रमाणे चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे, अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे. यावेळेस आपण प्रार्थना करूया की परमेश्वरा, ती ज्ञानेंद्रिय आम्हाला जे दे, जी वहिवाटीप्रमाणे चांगले आणि वाईट काय आहे हे समजणारी आहेत, समजणारी ज्ञानेंद्रिय, जेणेकरून आपल्याला चाणाक्ष पण प्राप्त होईल. आपली ख्रिस्ताची जी मंडळी आहे, ख्रिस्ताचं शरीर हे मूर्खत्व पांघरलेलं असणार नाही, तर दैवी सुज्ञता, दैवी ज्ञानाने भरलेलं शरीर असं असणार आहे. यासाठी आपण प्रार्थना करूया, जेणेकरून आपण जड अन्न खाणाऱ्यांमधले असू. आमेन. आणि यावेळेस आपण एक नक्की लक्षात घेऊ, जर आपण यावेळेस देवाच्या राज्याच्या वाढीसाठी, आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रार्थना करत आहोत, तर इथे जमलेल्या प्रत्येकाने हा विश्वास ठेवा की तुमचे आणि माझे आपापले जे काही प्रश्न असतील, परमेश्वर तो स्वतःच ते सॉल्व्ह करेल. कारण जो देवाच्या राज्यासाठी पेरणार, त्याच्या घरात तो त्याची कापणी नक्कीच करेल. आमेन. आणि की इब्री 6:2 वचनामधून त्याचा बी पाठ आपण यावेळेस पाहू. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता. यावेळेस आपण पूर्ण वचनच वाचूया, म्हणजे समजेल काय चाललंय नक्की तिकडे. तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्यांचे हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे, सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया तुम्ही न घालता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया. यावेळेस आपल्याला माहीत आहे की पौलाचे तिताला पत्रामध्ये जे प्राथमिक बाबी काय आहेत, ज्या आयाबायांच्या कहाण्या असतील किंवा लोक फक्त जगिक गोष्ट जे आपल्या देहाला आवडते त्या गोष्टींच्या मागे लागलेले आहेत, जसं देहाची वासना, संसाराची फुशारकी, ह्या गोष्टींकडे जर ज्यावेळेस लागलेले असतंय, त्या गोष्टी सोडून द्यायला आपल्याला सांगतं इब्रिकरांस पत्रांमध्ये. त्या गोष्टी आपण ज्यावेळेस सोडू, त्यावेळेसच आपण प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू. यासाठी आपण प्रार्थना करूया की जे व्यर्थपणाचे, वंशावळ्यांचे वाद आहेत, उगाचच वचनावरून ह्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, हे करण्यामध्ये, उगाच दुसऱ्यांबद्दल गैरसमज करून घेण्यामध्ये, जे आयुष्य देवाने दिलंय, जेवढं आहे, छोटा आहे, मोठा आहे, त्या आयुष्यामध्ये हेच करत बसायचंय का आपण? तर नाही. परमेश्वराच्या राज्यासाठी झटणारे देवाने आपल्याला बनवावं. परमेश्वराचं राज्य जसं स्वर्गात आहे तसं पृथ्वीवर यावं, हे मागणं करणारे